आक्रमक झाल्यामुळे सरकारनेही याची दखल घेतली आहे। कृषी कामांसाठी शेतकऱ्यांना तातडीने डिझेल उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांनी ही माहिती दिली। शेतकऱ्यांना त्रास होऊ नये अशी उपाययोजना करावी अशा सूचना सर्व जिल्हा प्रशासनांना देण्यात आल्या आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। तर शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, गर्दी करू नये असं आवाहन कृषी मंत्र्यांनी केलंय। शेतकऱ्यांना जो काही डिझेल लागेल ते उपलब्ध करून द्या, पण शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी साठेबाजी करत असेल तर त्याच्यावरही लक्ष ठेवा, कारण काही भागांमध्ये अचानक 20 ते 30% डिझेलचं मागणी, पेट्रोलची मागणी वाढल्याचं दिसतंय। अचानकपणे जर 20-30% वाढत असेल तर त्यात काहीतरी गडबड देखील असण्याची शक्यता आहे। म्हणून शेतकऱ्यांना त्रास होऊ नये अशा दृष्टीनं त्या ठिकाणी काही ना काही उपाययोजना करण्यास सांगितलेल्या आहेत। काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी आरसी बुक बघून त्यांना डिझेल देणं सुरू केलेलं आहे। मला असं वाटतं की आपण ते करण्याचा प्रयत्न करू। अशी अफवा असल्यामुळं साधारणतः प्रत्येक रोज 20% खप हा ज्यादा वाढलेला आहे। त्यामुळे निश्चित प्रकारे कुठेतरी गैरसमजुमुळे शेतकरी तर रांगा लावतोय। मला आपल्या माध्यमातून सांगायचं की कुठेही कुणी रांगा लावू नये आणि कुठला पेट्रोल पंप धारक जर 7-12 कुठे मागणी करत असेल तर ताबडतोब कलेक्टर साहेबांना, कलेक्टरांना ती सूचना, त्या भागाच्या कलेक्टरला सूचना देऊन त्या पंपावरती कारवाई करू। दरम्यान इंधन टंचाईवरून आमदार रोहित पवारांनी सरकारवर टीका केली आहे। रोहित पवार काय म्हणतात पाहूया। असं की या महाराष्ट्रामध्ये, या राज्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आता लाईनीत उभं राहावं लागतं। कोयत्याली काही ठिकाणी मारहाणी झाली आहे, मारामारी तिथं झालेली आहे आणि हे खरं तर दुर्दैव आहे। आणि त्याच्यात आम्हाला येणारे फोन याचा अंदाज घेतला तर मराठवाड्यावर कुठंतरी सरकारकडनं मुद्दामून का होईना, मराठवाडा, त्यानंतर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या भागामध्ये मोठ्या प्रमाणात या रांगा दिसतात। डिझेल तिथं कमी आपल्याला जाणवतं। हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून डिझेल टंचाईने शेतकरी हैराण आहेत। असं असताना खटकाळी बायपास परिसरातनं धक्कादायक प्रकार समोर आलाय। सकाळपासूनच डिझेलसाठी रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्यांना डावलून एका पेट्रोल पंप चालकाकडून परप्रांतीय बोरवेल मशीनला हजारो लिटर डिझेल पुरवठा होतोय असा आरोप करण्यात आलाय। हा संपूर्ण प्रकार नागरिकांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलाय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। सुभाष चौधरी पेट्रोल पंपावर सकाळपासूनच शेतकरी डिझेल मिळेल या आशेने कॅन आणि वाहनांसह रांगेत उभे होते। मात्र त्याच वेळी परप्रांतीय बोरवेल मशीनला थेट मोठ्या प्रमाणात डिझेल भरून दिलं जात असल्याचा आरोप हा शेतकऱ्यांनी केलाय। संबंधित पेट्रोल पंपावर काय कारवाई होतीये याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आहे। डिझेल टंचाईमुळे अनेक पेट्रोल पंप बंद आहेत। ज्या ठिकाणी इंधन उपलब्ध आहे त्या पंपांवर मोठी गर्दी होतीये। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज साजापूर परिसरातल्या पेट्रोल पंपाला भेट दिली। पंपावर भेट देत इंधन टंचाईचा आढावा घेतला। यावेळी डिझेल मिळत नसल्यानं उपस्थित शेतकऱ्यांनी आपली व्यथा शिरसाटांसमोर मांडली। शिरसाटांनी पुरवठा अधिकाऱ्यांना फोन करत याबद्दलच्या सूचना दिल्या। तुळजा माता पेट्रोल पंप इथं त्या पेट्रोल पंप वाल्यांनी पेट्रोल घेत होता, नंतर अचानक बंद केला। इथं न्यूज चॅनल वाले पण आले, त्यांना विचारलं आम्हाला तुम्ही न्यूज झालंय, तुम्ही मला स्टॉक दाखवा। तर त्यांनी कॉम्प्युटर बंद केलंय आणि तो पळून गेलाय। तर आपली एक टीम ताबडतोब तिथं पाठवा आणि त्याला डोरसील करा। हॉटेल साई राजमाता त्याला लागून इमिजिएटली पाठवा। इथं सर्व चॅनल वाले पण उभे आहेत, ते सुद्धा आता सगळीकडे फिरतात आणि शेतकरी काल रात्रीपासून इथं बसलेले आहेत आणि ते सगळ्या शेतकऱ्याचा आक्रोश थोडासा जास्त वाढत चाललेला आहे। त्याच्याकडे नसेल तर त्याने स्टॉक दाखवलं पाहिजे ना, नेलंय म्हणून। शेतकऱ्याचं म्हणणं तुमच्याकडे नेलंय तर कॉम्प्युटर मध्ये दाखवा नेलंय। आम्ही काय तुम्हाला भांडायला थोडे आलो, पण जर असं असून जर देत नसाल तर त्यांना त्रास होईल त्यांना। तातडीने पाठव कोणाला पाठव। एकीकडे या सगळ्या घटना घडत असतानाच पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे। गेल्या 9 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा पेट्रोल डिझेल वाढलंय, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसतोय। पेट्रोलच्या दरात 87 पैसे तर डिझेलच्या दरात 91 पैशांची वाढ झाली। मुंबईमध्ये पेट्रोलचा नवा दर आहे 108 रुपये 45 पैसे, तर डिझेल 95 रुपये 2 पैशांवर गेलाय। वाढीव खर्चाचा बोजा सरकारी तेल कंपन्यांनी टप्प्याटप्प्याने ग्राहकांवर टाकायला सुरुवात केली। 9 दिवसातल्या सलग दरवाढीमुळे नागरिकांचं बजेट कोलमडलंय। तशातच आगामी काळात जागतिक बाजारपेठेतले कच्च्या तेलाचे दर कमी झाले नाहीत तर भविष्यामध्ये इंधन आणखी महागण्याची भीती आहे।
तर पेट्रोल डिझेलचे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती दर होते आणि आता किती आहेत ते पाहूया. मुंबईमध्ये जुना दर आहे 107 रुपये 55 पैसे पेट्रोलचा, नवीन दर 108.45. डिझेल जुना दर 94 रुपये 7 पैसे, नवीन दर 95 रुपये 2 पैसे. ही आहे मुंबईतली स्थिती. पुण्यामध्ये जुना दर पेट्रोलचा 107 रुपये 85 पैसे, नवीन दर 108 रुपये 76 पैसे. डिझेलचा जुना दर 93 रुपये 47 पैसे, नवा दर 94 रुपये 40 पैसे. पेट्रोलचा जुना दर नाशिकमध्ये 108 रुपये 84 पैसे, नवीन दर 109 रुपये 71 पैसे. तर डिझेलचा जुना दर 95 रुपये 35 पैसे, नवीन दर 96 रुपये 26 पैसे. छत्रपती संभाजीनगर जुना दर 109 रुपये 54 पैसे, पेट्रोलचा दर, नवीन दर 110 रुपये 44 पैसे. डिझेलचा जुना दर 96 रुपये 7 पैसे, नवीन दर 97 रुपये 10 पैसे. कोल्हापुरात जुना दर पेट्रोलचा आहे 108 रुपये 29 पैसे, नवीन दर आहे 109 रुपये 30 पैसे. तर डिझेलचा जुना दर 94 रुपये 84 पैशावरून पोहोचलाय 95 रुपये 89 पैशांवर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.